हे गुरुवर्य लहुजी साळवे स्लम हेल्थ सेंटर प्रत्येक झोपडपट्टीत असं तीन शहरामध्ये 3 क्लस्टरमध्ये आपण झोपडपट्टीमधले आरोग्याचे प्रकल्प सुरू केले. गुरुवारी लहुजी साळवे आरोग्य केंद्र हे लहुजी साळवे यांच्या नावाने 1989 मध्येच, म्हणजे ज्या वर्षी डॉक्टर एडगाव रुग्णालय सुरू झालं त्याच वर्षी आपण सुरू केलं. डॉक्टर दिवाकर कुलकर्णी ते आता बघतात केंद्राचं काम सुरुवातीपासून. झोपडपट्ट्यांचे आरोग्याचे प्रश्न फार कॉम्प्लिकेटेड आहेत. तुम्ही दिलं संत रोहिदासला. आणि मग पुढच्या काळामध्ये संत रोहिदास आरोग्य केंद्र हे 1993 ला सुरू झालं. संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र नारेगाव ब्रिजवाडी परिसरात हे 90 साली सुरू झालं. गेली 20-25 वर्ष झालं ही 3 स्थायी स्वरूपाचे आरोग्य केंद्र आणि गेली 10 वर्ष झालं आमचं मोबाईल क्लिनिक, जे अजून 6 झोपडपट्ट्यांना केटर करतं. काय मोबाईल क्लिनिकचं फिरता दवाखाना, त्याच्यामध्ये रुग्ण तपासणी, औषधोपचार, आरोग्याचा सल्ला, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. शिवाय एक आमचा वैद्यकीय समाजसेवक पण बरोबर असतो, जो इतर वेळेला तिथे जाऊन आरोग्याच्या विषयीची जागृती करतो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या विषयामध्ये आम्ही 2-4 महत्वाचे विषय पुढे घेतले. गंमत अशी असते की प्रतिबंधात्मक आरोग्य किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ हा खूप महत्वाचा विषय. आजार होण्याच्या अगोदर थांबवणं. बरोबर. हॉस्पिटलमध्ये पण अनेक लोक येतात, घरावरची पत्र, अंगणातली बैलजोडी विकून दवाखान्यामध्ये येणारे लोक आपण बघतो. आणि जर लक्षात असं येतं की थोडंसं आरोग्याविषयीची जागृती त्यांच्या मनामध्ये जर तिथे असते आणि प्राथमिक आरोग्य वेळेवरती मिळालं असतं तर त्यांच्यावरती आज ही वेळ आली नसती. आणि मग म्हणून ह्या सगळ्या आरोग्य केंद्रांची सुरुवात ही अशा रचनेमधून झालेली आहे. तर आपण बघितलं तर याच्यामध्ये आम्ही 3-4 विषय कव्हर केलेले आहेत की कोरडे प्राथमिक आरोग्याचे किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याचे सल्ले लोकांना पटत नाहीत किंवा ते अडॉप्ट होत नाहीत. म्हणजे आता मला माझं लेकरू तापाडी फडफडतंय आणि मी दवाखान्यात घेऊन गेल्यावरती तुम्ही सांगणार की साबण लावून हात धुत जा, म्हणजे तुझं मूल अशा पद्धतीने पुन्हा आजारी पडणार नाही. तर ते म्हणते की आत्ता मला ताप आलेला आहे, त्याचं काहीतरी करा, तर मी नंतर तुमचं ऐकेन. ही जी गोष्ट आहे ही आपण तिथे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ शुड बी ऑलवेज क्लब्ड विथ डिसेंट क्युरेटिव्ह हेल्थ हे आपण बघितलं की उत्तम दर्जाची प्राथमिक आरोग्य सुविधा कमीत कमी किती कमी शुल्क. आम्ही सुरुवात केली तेव्हा 4 रुपये होतं, मग सुट्ट्यांची अडचण यायला लागली म्हणून आता 10 रुपये होतं. आणि या 10 रुपयामध्ये आरोग्याचा सल्ला, तपासणी, जवळजवळ सरासरी एकेका पेशंटला 60 रुपये इतकी औषधं त्याच्यामध्ये आपण देतो. आणि मुख्य म्हणजे आरोग्य शिक्षण. आमच्या या सगळ्या ठिकाणी काउन्सिलर्स आहेत. डॉक्टरला इतका वेळ नसतो, 150 पेशंट बघायचे असतात, तर तो किती वेळ सांगेल समजून. म्हणून मग काउन्सिलर आपण स्वतंत्र सांगितलेले की डॉक्टर त्यांच्याकडे पाठवतात आणि काउन्सिलर तपशिलात समजावून सांगतात, फॉलोअप घेतात त्या सगळ्या केसेसचा. तर आम्ही या सगळ्या ठिकाणी असं म्हणलेलं की 5-6 महत्त्वाचे विषय घेऊ. पाण्यापासून होणारे आजार असतील, महिलांमधला ॲनिमिया असेल, 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या मुलांचं आरोग्याचे प्रश्न असतील, सगळे आरोग्य जागृती सगळ्या प्रकारे. आता हँडवॉश मुवमेंटला खूप जास्त सगळं केलं. आता हे उज्ज्वल भारत जे असं म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय की साधारणतः तेच आहे मुलांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी टीचर्स आणि हेल्थ मॉनिटर. आता याच्यामधली गंमत अशी आहे की शाळेमधले आरोग्य, शालेय आरोग्य तपासणी वगैरे आपण सगळीकडे ऐकतो, पेपरमध्ये पण बातम्या येतात. पण तुम्ही याच्यावर विश्वास ठेवाल का की औरंगाबादपासून 35, 40, 38 किलोमीटर अंतरावरच्या एका गावामध्ये 90% मुलांना दातांचे आजार होते. एका गावातल्या 90% मुलांना. कुठलं नाव? औरंगाबादपासून 38 किलोमीटर अंतरावरती. मी आता नाव नाही सांगा, कारण की आता सुधारणा झालेली. आणि जेव्हा आपण तिथे बघायला गेलं तर त्याचं जे कारण आमच्या लोकांनी शोधून काढलं, आमच्या डॉक्टरांनी, ते असं होतं की ते ब्रशच करत नाही. दात घासणं हा प्रकारच नव्हता. 2011 मध्ये 2012 मध्ये औरंगाबादपासून 38 किलोमीटर अंतरावरती जागतिक मॅपवरती औरंगाबाद आहे आणि ही मुलं दात घासत नाही. हात धुणं वगैरे तर गोष्ट सोडूनच द्या. तर मग हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हा उज्ज्वल भारत प्रकल्प आपण सुरू केला. दोन मैत्रिणी आणि वेगवेगळ्या सवयी. एक सकाळी उठून नीट दात घासते तर दुसरी पटापट घासते आणि नीट घासत नाही. एक रात्री नीट घासून झोपते दात तर दुसरी घासतच नाही. याचा परिणाम असा होतो की एकीचे दात नीट, स्वच्छ आणि सुंदर आहेत तर एकीचे दात अस्वच्छ आणि किडके आहेत.
दात नियमित व व्यवस्थित पद्धतीने न घासल्यामुळे दात किडतात, तोंडाचा वास येतो आणि वेगवेगळे रोगही होतात आणि ह्यामुळे आपले मित्र आपल्यापासून दूर होतात. दात घासण्याची योग्य पद्धत अशी आहे: ब्रश दाताच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोचावा. पुढे, मागे, आत, बाहेर असं प्रत्येक ठिकाणाहून ब्रश करणं योग्य असतं. दात फक्त पुढे मागे न घासता दात गोलाकार आकाराने घासावेत. त्यानंतर आपल्या हाताच्या या बोटाने हिरडीचा मसाज करावा. अशा पद्धतीने दात साफ केल्याने नक्कीच आपल्या दातांचे आरोग्य उत्तम राहील. सगळ्यांनी नाश्ता केला का? नाश्ता करणं खूप महत्वाचं आहे. नाश्ता केल्याने काय होतं, आपलं अभ्यासात लक्ष लागतं आणि आपली काय होतं, चिडचिड होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचं, रोज येताना, शाळेत येताना नाश्ता करूनच यायचंय. समजलं का सगळ्यांना? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला योग्य पद्धतीने हात कसे धुवायचे हे शिकवणार आहेत. तर सुरुवातीला आपला हात पाण्याने ओला करून घ्या. त्यानंतर साबण घेऊन तो हाताला चोळून साबणाचा फेस करून घ्या. यानंतर हाताची बोटे एकामेकात अशा पद्धतीने घासावी. त्यानंतर आपल्या नखातली घाण निघून जाण्यासाठी आपल्या हाताची बोटं एकत्र करून ती तळव्यावर अशा पद्धतीने घासा, जेणेकरून तळवा पण साफ होईल आणि आपल्या नखातली घाण पण निघून जाईल. त्यानंतर नखाची वरची बाजू अशा पद्धतीने घासून घ्या, जेणेकरून नखावरची घाणसुद्धा निघण्यास मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले मनगट या पद्धतीने साफ करून घ्यावे. हा फेस आपल्या हातावर 20 सेकंद टिकून राहील अशा स्थितीत हात ठेवा आणि 20 सेकंदानंतर हात पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा. हात पाण्याने धुतल्यानंतर तो नमस्काराच्या स्थितीत ठेवा, जेणेकरून हातावरचे पाणी खाली निघून जाईल. नमस्कार पालको. नमस्कार मुलांनो. कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला नख कापण्याबद्दलचे महत्त्व सांगणार आहे. यासाठी आपण 3 गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजेत. पहिली गोष्ट, नख कापल्यावर होणारे फायदे. दुसरी गोष्ट, नख न कापल्यावर होणारा त्रास. आणि तिसरी गोष्ट, नख कापण्याची योग्य पद्धत. पालकांनो, आता तुम्ही मला सांगा, नख न कापल्यावर आपल्याला काय काय त्रास होतो बरं? बरोबर, नखात जो मळ असतो तो पोटात जातो. पुढे पोट दुखतं. अजून गुड. मुलांनो, आता तुम्ही सांगा, आपण नख न कापल्यावर आपल्याला काय काय त्रास होतो? आजारी पडतो. अजून? अच्छा, अजून? पोट दुखतं आपलं. नख आपण कशाने कापली पाहिजे? नेल कटरने. अजून? कैचीने. अजून? ब्लेडने. फारच उत्तम. मुलांनो, मला सांगा, हे बरोबर आहे? तर पालक आणि मुलांनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे आहे नेल कटर, कात्री आणि हे ब्लेड. तुम्ही सांगितलं या 3 गोष्टींनी आपण नख कापायला पाहिजे. पण ब्लेडने नख कापणं हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचं आहे. त्याचप्रमाणे कात्रीनं देखील नख कापणं हे धोकादायक आहे. त्यामुळे आपण नेहमीच नख ही कशाने कापायला पाहिजे? बरोबर, आपण नेहमी नख ही नेल कटरनेच कापायला पाहिजे. छान. ताई, तुम्हाला सांगितलं होतं ना कात्रीने नख नाही कापायचे म्हणून. आणा ती कात्री इकडे. आणा. हे घ्या, नेल कटर घ्या आणि त्याची नख कापा.
नख ही नेहमी नेल कटरनेच कापायला पाहिजे. आणि जर तुम्ही नख नाही कापली तर काय होईल बरं? नखामधून ती माती अडकलेली असते, त्यातले ते जंतू आपण खातो त्या अन्नाद्वारे पोटात जातात आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतात. त्याचप्रमाणे आपण जर आपली नख किंवा आपली बोटं जर दुसऱ्यांना स्पर्श केला तर आपले हे जंतू त्यांच्याकडे प्रसारित होतात, म्हणजेच जंतूंचा प्रसार होतो आणि आजार देखील वाढतात. त्यामुळे नख ही वेळच्या वेळी कापायला पाहिजेत आणि नेल कटरनेच कापायला पाहिजे. सांगितलं की हे सगळे पदार्थ तुम्ही खात असता. खाता ना रोज हे पदार्थ तुम्ही? तुम्हाला हे पदार्थ आवडतात देखील, बरोबर आहे ना? पण तुम्हाला माहितीये का हे पदार्थ कशापासून बनलेले असतात? सांगू कशापासून बनलेले असतात? हे सारे पदार्थ मक्यापासून आणि मैद्यापासून बनलेले असतात की ज्यामुळे ते पचनास जड होतात, म्हणजे पोटात जाऊन बसल्यानंतर लवकर लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे पचनाच्या तक्रारी उद्भवतात, पोटाचे विकार होतात. त्याचबरोबर हे पदार्थ किंचित खारट म्हणजे नमकीन असतात, म्हणजे या पदार्थांमध्ये तुमच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या मात्रेपेक्षा अधिक मात्रेमध्ये मीठ असतं की या पदार्थांमुळे तुम्हाला भविष्यामध्ये किडनीचे विकार होऊ शकतात. तसेच हे पदार्थ तळलेल्या तेलांमध्ये वापरलेले असतात की जे तेल पुन्हा पुन्हा तळणीसाठी वापरलेलं असतं. याच्यामध्ये अनेक गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जवळपास 60 शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळा आम्ही सगळ्या घेतल्या, 60 शाळांमध्ये एक एक शिक्षक टीचर व्हॉलंटियर तयार झाला की ज्यांनी कुठल्याही प्रकारे त्याला 1 रुपया कोणी जास्तीचा ना आम्ही दिला, ना शासनाने दिला, ना गावकऱ्यांनी दिला, पण एक एक शिक्षक असा तयार झालेला आहे. त्यांनी मुलांचं आरोग्य ही स्वतःची जबाबदारी समजली. मी ज्या गावचं उदाहरण दिलं त्या गावच्या शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून दुसऱ्या दिवशी शाळेतल्या सगळ्या मुलांना टूथब्रश आणून दिले, कुणाला न सांगता. आता हे तोच शिक्षक आहे, तीच मुलं आहेत, तेच गाव आहे. हा बदल कसा झाला? ह्या बदलाला करून आणण्यासाठी हा उज्ज्वल भारत प्रकल्प. आणि टीचर्सना आम्ही म्हणतो की तुमची मुलं आहेत. एज्युकेशन ऑफिसरनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही नाही जायचं शाळेमध्ये, पण टीचर्स आमच्या डिपार्टमेंटचे, तुम्ही का कोण जाऊन त्यांना काय सांगा. आजचं चित्र आपण लक्षात घेतलं तर बघितलं तर असं असतं की आम्हाला बोलावणं येतं की आमच्या पण शाळेत कार्यक्रम घ्या ना. हा जो बदल झालेला आहे, हा बदल शालेय आरोग्यामध्ये मला फार महत्त्वाचा वाटतो. म्हणजे औरंगाबाद शहरातल्या झोपडपट्टीमधल्या ज्या शाळा आहेत तिथली स्थिती जर तुम्ही बघितली तर अत्यंत भयावह स्थिती आहे. म्हणजे मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो की आम्ही एकदा शाळेमध्ये गेलो होतो तर 4थी 5वीची मुलं ही 1ली 2रीच्या मुलांच्या गणवेशाच्या चड्डीचे खिसे कापत होते. तर आम्हाला हे समजत नाही की खिसे का कापतात, पैसे तर नसतातच मुलांकडे. तर नंतर असं लक्षात आलं की ही 5वी 6वी 7वीची मुलं ही व्हाईटनरची नशा करतात आणि त्यांना रुमाल म्हणून कपडा पाहिजे असतो. तर मी छोटी छोटी जी मुलं असतात त्यांना पकडायचं, धाक दपडशा दाखवायचा आणि त्यांची चड्डीचे खिसे कापायचे आणि ते रुमाल म्हणून वापरायचे. आता जोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नाच्या इतक्या मुळाशी जात नाही तोपर्यंत या गोष्टी लक्षात येत नाही. आणि मग जेव्हा आमची चर्चा होते की अरे हे आपल्याला सापडलंय, तत्क्षणी आम्ही त्याच्यावरती काम करायचं सुरू होतो. बाकी मग कॉर्पोरेट्स त्याच्यामध्ये येतात, CSR मदत येते, कुणीतरी मदत येतं, प्रकल्प स्वरूपात ते उभं राहतं, हा पुढचा भाग. मुळामध्ये जी संवेदना असते की हे शाश्वत विकासाला बाधा येणारा विषय आपल्याला सापडलेला आहे आणि आपल्या ताकदीनुसार आपल्या भौगोलिक एरियामध्ये याच्यावरती आपण काही करू शकतो का, किंबहुना करायलाच पाहिजे. आणि म्हणून हे प्रकल्प वाढते आपल्याला दिसतात की एक झाला, मग दुसरा झाला, मग तिसरा झाला. तर या पद्धतीने हे प्रकल्प वाढत जातात. कामाची आवश्यकता ही प्रचंड आहे. हे करण्यामध्ये एक विशिष्ट सहनशीलता लागते, स्वाभाविक मुळात अर्ज लागते. आता हे शाळेचा विषय चाललाय, आपण एज्युकेशनवर येऊ. तुमचं विहंग आहे, संगोपन ट्रेनिंग आहे, ओंकार बालवाडी, वाचलेले आनंद ममता बालवाडी, किशोर विकासचं तुम्ही सांगितलं, सर CV रामन अभ्यासिका, या कामाबद्दल. दुसरा जो महत्वाचा भाग असतो आरोग्याच्या बरोबर तो आहे शिक्षणाचा. आणि शिक्षणामध्ये आम्ही असं स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की 0 ते 6 वयोगटामध्ये जे शिक्षण एखाद्या पालकाला दिलं जातं किंवा मिळतं ते त्याच्या आयुष्याला घडवतं, असा सगळ्या शिक्षण तज्ञांचा होरा असतो. त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर जे मिळतं ते टॉप अप असतं.
तर तुमच्या व्यक्तिमत्वाची उभारणी त्याच्यात होते जे तुम्हाला 0 ते 6 वयोगटाने दिलेलं आहे. आणि 0 ते 6 वयोगटाचं जे शिक्षण नसायला पाहिजे बरोबर तसं शिक्षण भारतामध्ये दिलं जातं. आणि हे मी नाही म्हणतोय, भारतातले अनेक शिक्षण तज्ञ सांगतात जे आनंददायी नसतं, त्या मुलाला शाळेत जावं असं वाटत नाही, पालकांना असं वाटतं की माझी काही जबाबदारी नाही. आम्ही या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक विचार केला. आमचे 2 विश्वस्त डॉक्टर मधुश्री सावजी आणि डॉक्टर संजीव सावजी यांनी जवळजवळ 10 वर्ष या विषयात संशोधन करून एक करिक्युलम डिझाईन केला आणि आम्ही एक सुरुवात केली. तर सगळेजण असं म्हणाले की मातृभाषेतून शिक्षण, त्याच्यानंतर आनंददायी शिक्षण, वेगळ्या स्वरूपाचं शिक्षण असा मॉडेल काढल्याबरोबर सगळ्यांनी आवाज उठवला की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आहात आणि 6 महिन्याच्या आत तुमचं बंद पडेल. आज ओंकार बालवाडीमध्ये 150 मुलांना आपण 150-200 मुलांना ऍडमिट करतो, ऍडमिशन देतो आणि तेवढीच वेटिंग लिस्ट असते. कारण आपण त्याच्यापेक्षा अधिक मुलांना घ्यायचं नाही. टीचर स्टुडंट रेशो आमचा 1:15 साधारणपणे असाच आम्ही ठेवलेला आहे. जेव्हा आम्ही याचं कॅम्पस डिझाईन केला, 4 कोटी रुपयाची बालवाडी जेव्हा बांधली तेव्हा अनेकांना असं वाटलं की बालवाडी 4 कोटीची कशासाठी? 4 कोटीची बालवाडी. तर बालवाडी तर स्वाभाविकपणाने 2 खोल्या 3 खोल्या खूप झाल्या ना. तर आम्हाला ही आमच्या कल्पनेनुसार बालशिक्षणाची संकल्पना तिथे राबवायची होती, ती आपण राबवतो. याच्यामध्ये हे आनंददायी असणारं शिक्षण आहे आणि याच्या शाखा सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये पुन्हा तेच जसं रुग्णालय आहे आणि त्याच्या ब्रँचेस आरोग्य केंद्र आहेत, तसं तिथे पुन्हा हे झोपडपट्टीतल्या मुलांना पण हे टेक्नॉलॉजी उपलब्ध करून द्यायची म्हणून ही केलेली आहे. ओंकार बालवाडी आज महाराष्ट्रातला एक ज्याला आपण म्हणूयात की बाल शिक्षणामधला वेगळा प्रयोग म्हणून ओळखला जातो. म्हणजे आता शासकीय लोकांच्या माध्यमातून देखील सगळीकडे महाराष्ट्रातल्या अंगणवाड्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देखील आपली मंडळी निभावत आहे. हे एक वेगळ्या स्वरूपाचा सिद्धांत आपण मांडला. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण केल्या की ग्रँड पॅरेंट्सला इन्क्लूड केलं. न्यूक्लिअर फॅमिली संयुक्त म्हणजे छोटी कुटुंब झाली आहेत आणि संध्याकाळ झाली की मूल इकडं तिकडं असतं, आई बाबा मोबाईलमध्ये असतात आणि आजी आजोबा टीव्हीवरती असतात. तर आम्ही असं म्हणलं की मुलांच्या तुम्हाला डिस्टर्ब करतो, आमचा एक उपक्रम असतो अप्रतिम डब्बा पार्टी. तुम्ही जसं हे मगाशी सांगितलं की ते ड्रग्स व्यसन, तर पुण्यामध्ये एकदा रेव पार्टी झाली आणि खूप छोटी मुलं वगैरे. तर मी असा विचार केला की हे भयानक आहे, आपण काय केलं पाहिजे. मग मी एक नाटक लिहिलं की कुटुंबावर नाटक लिहिलं आणि जो विसंवाद वाढलेला आहे तर ते एकत्र आले पाहिजे असा एक मेसेज होता. बरोबर, म्हणजे जेवण सुद्धा बरोबर करत नाही आणि जेवायला बसले एकत्र तरी ते आपापला स्मार्टफोन असेल, बाकीचे काही TV सिरियल असेल याच्यामध्ये व्यस्त असतात. तर तो मेसेज दिला पाहिजे, हे मुलं एकलकोंडे व्हायला. मग आम्ही तिथल्या पोलीस प्रशासन वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन मोठा आपण खूप छान. आणि डब्बा पार्टी म्हणजे मग त्या सगळ्या प्रेक्षकांना एकत्रित भोजन अगदी. आणि मग ते काय याचं महत्व असं सांगितलं. म्हणजे ही काळाची गरज आहे. मग आपण असं म्हणलं की बाल शिक्षणाची जी भारतीय संकल्पना आहे ती आपण पुढे आणली याच्यामधून. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं समजा तर आपल्या सगळ्यांच्या लहानपणी घरामध्ये आजोबा मुलांना एक गोष्ट सांगायची, छान झोपत नव्हता किंवा मुलांना काम सांगायचं, आजोबाच बाहेर पाठवून देतात. तर आम्ही ग्रँड पॅरेंट मीट घ्यायला सुरुवात केली आपण त्याच्यामध्ये आणि आई बाबा आणि आजी आजोबा यांचा सहभाग त्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये घेतला. शिक्षणाचे जे आपले वेगवेगळे उपक्रम आहेत, हे वस्तीवरची बालवाडी, ओंकार बालवाडीचा कॅम्पस असेल, आज हे सगळे लोकप्रिय आहेत. इथून पुढे आम्ही एक अजून विशेष उपक्रम केला की जी विशेष मुलं आहेत. तर सुरुवात त्याची अशी झाली की ओंकार बालवाडीमध्ये प्रत्येक वर्गामध्ये मुद्दाम प्रयोग म्हणून एक दिव्यांग मुलगा आपण तिथे दिला की त्याचं को एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, सहशिक्षण, हा प्रयोग केला. म्हणजे आता हसू येतं पण आम्हाला त्याचा खूप त्रास झाला. आणि त्रास मुलांकडून नाही, जी दिव्यांग नसलेल्या मुलांचे जे पालक होते त्यांच्याकडनं त्रास झाला की असं कशाला पाहिजे, माझ्या मुलाच्या वर्गामध्ये हा मुलगा नको असं म्हणायचे. मग आम्ही त्याच्यावरती एक प्रयोग केला, व्ह्यूइंग गॅलरी तयार केली आणि त्याच्यात या सगळ्या असे किरकिर करणाऱ्या पॅरेंट्सना उभं केलं. पहिला तास संपला, मुलं खाली येत होती, तर हा जो दिव्यांग मुलगा आहे तो थोडा धडपडत येत होता. तर ही सगळी उरलेली मुलं तास संपल्यानंतर खाली येत असताना अर्ध्या लँडिंगवरती येऊन उभी राहिली. त्यांनी त्या दिव्यांग मुलाला येऊ दिलं आणि त्याच्यानंतर
त्याच्या हाताला धरून ती सगळी पुन्हा एकत्र करणे आहे. या वा. तर आम्ही पॅरेंट्सना असं सांगितलं की डिस्क्रिमिनेशन, दुजाभाव जो आहे, भेदभाव जो आहे तो तुमच्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये नाही. आणि मग तेव्हापासून दिव्यांग मुलांना एक एक सहशिक्षणाचा विषय सुरू मला झाला. तो एकदम तो आमिर खानचा तो तारे जमीन परचा मस्त. ही गोष्ट तारे जमीन परच्या यादीची आहे. हो. आणि तिथून याची सुरुवात झाली. हळूहळू डेडिकेटेड टीम मिळाली या विषयातली, दिव्यांग मुलांच्या विषयामध्ये काम करणारी. आणि मग आम्ही त्याला एका फुल फ्लेज दिव्यांग शाळेचं स्वरूप आता दिलेलं आहे. 60 मुलं आहेत आणि 300 मुलं तिथे येणार आहेत आता. तर तो पण मोठा प्रोजेक्ट आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. शिक्षणामधला अजून एक वेगळा उपक्रम आमचा आहे, ते म्हणजे झोपडपट्टीतल्या मुलांची शाळा, आफ्टर स्कूल प्रोग्राम. दररोज 3 तास. आणि गेली 20 वर्ष झालं 3 ठिकाणी चाललेलं आहे. 20-25 वर्ष झालं. याच्यातनं 2 मुलं डॉक्टर झालेली, जी 9वीच्या पुढे शिकली नसती. डझनपेक्षा अधिक इंजिनियर झालेली आहे. 1 डझनपेक्षा अधिक MBA झालेली आहे. मी आता इथे माझा असिस्टंट काम करणारा विद्यार्थी पण तिथलाच आहे, जो MBA झाला आणि आता माझ्या बरोबरीने तिथेच काम करतो आहे. बर. तर हे सगळे जे विषय आहेत हे हुशारीत मुलं कुठेही कमी नाही झोपडपट्टीत. फक्त ती हुशारी जी आहे ती वेगळ्या चॅनलमध्ये, वेगळ्या मार्गाने चॅनलाइज होत होती. आपण त्यांना बरोबरीने त्या सगळ्या विषयामध्ये आणलं. अत्यंत ब्रिलियंट मुलं आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे नाटक, स्पोर्ट्स, कराटे किंवा वक्तृत्व स्पर्धा आणि अभ्यास. आणि सुरुवात आम्ही जी केली त्याच्यामध्ये असं केलं की दररोज 3 गोष्टी करायच्या. दररोज 2 वेळा दात घासायचे, दररोज 2 तास घरी अभ्यास करायचा आणि दररोज घरी जाऊन आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडायचं. बर. तर 2 गोष्टी करायला मुलांना अडचण यायची नाही. 3री गोष्ट करत असताना काही घरांमधल्या पालकांनीच त्यांना मारलं. कारण की हे जेव्हा पाया पडायला जायचे तेव्हा पालक पाया पडून घेण्याच्या अवस्थेमध्ये नसायचे. आणि मग ते आमच्याशी भांडायला आले की तुम्ही मुलांना काहीच पण शिकवता का. वा. आणि मग तिथनं म्हणजे धन्य पालक. आणि मग तिथनं मुलांमध्ये तर परिवर्तन झालं, पण पालकांमध्ये देखील परिवर्तन झालं. तर हा विषय 25-27 वर्षापासून हा सातत्याने सुरू आहे. सातत्य हे एज्युकेशनच्या आमच्या प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्याला वेळ लागेल परिवर्तन व्हायला. सातत्य विकासासाठी सातत्य. तर टिचून काम करण्याची आवश्यकता आहे, एवढाच विषय.